काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांच्या साकोली मतदारसंघात अत्यंत कडवी झुंज देणारे अविनाश ब्राह्मणकर आपल्यासोबत आहेत. अविनाशजी, आता विरोधक जे आहेत महाराष्ट्रामध्ये पराभव त्यांच्या वाट्याला आल्यानंतर EVMवर खूप मोठ्या प्रमाणावर आरोप करत आहेत आणि EVMबद्दल संशय निर्माण करत आहेत. सर्वात आधी तर माझा सर्वांना नमस्कार. आपल्या साकोली विधानसभा क्षेत्राच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका झाल्यानंतर आपण समजा जनतेमध्ये गेलो तर आमच्या भागामध्ये जनतेच्या ज्या भावना आहेत त्या बॅनरच्या माध्यमातून बोलून राहिल्या. बरेच पोस्टर्स लागले आहेत, बॅनर्स लागले आहेत. लोकांच्या मनातला आमदार, जनतेच्या मनातला आमदार अविनाश ब्राह्मणकर असे बॅनर्स लागले. ते त्यांच्या भावना आहेत. खऱ्या अर्थानं ज्यावेळी निकाल समोर आले तर त्या निकालांमध्ये EVMच्या माध्यमातून जे मतदान झालं शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं किंवा तिथल्या ग्रामीण भागातल्या लोकांचं, तर त्या मतदानामध्ये आम्ही जवळपास 658 मतांनी आम्ही समोर आहे. आणि जे पोस्टल वोट्स आहेत, टपाली मतदान ज्याला आपण म्हणतो कर्मचाऱ्यांचे, त्याच्यामध्ये नानाभाऊ 800 काही मतांनी समोर आहे. तर 800 त्या मतांमधून 658ची माझी लीड वजा केल्यानंतर 208 मतांनी नानाभाऊ निवडून आले, म्हणजे त्यांना विजयी घोषित केलं. पण आपण समजा विचार केला तर नानाभाऊंना ज्या पद्धतीने प्रोजेक्ट करण्यात आलं होतं, एका बाजूला ते प्रदेशाध्यक्ष, दुसऱ्या बाजूनी मतं मिळवायसाठी त्यांनी स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं होतं. एक मोठी आसामी, मोठ्या पदांवरती आरूढ असलेली आसामी, आणि मी एक साधा जिल्हा परिषद सदस्य. मागच्या 28 वर्षापासून मी मोटरसायकलनी गावागावामधून फिरतो आणि जनसंपर्क करण्याचा प्रयत्न करतो किंवा वेगळे शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे मुद्दे उचलत असतो. तर मी त्यांच्यासमोर एक साधारण कार्यकर्ता होतो. आणि हा अंदाज त्यांनासुद्धा आला नाही की या पूर्ण काळामध्ये माझा झालेला जनसंपर्क किंवा उचललेले मुद्दे, त्याच्यामुळे लोकांचा जो विश्वास माझ्यावरती होता, तो विश्वास आणि भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शिंदे गट, ह्या सर्व कार्यकर्त्यांनी, मित्रपरिवारांनी ज्या ताकदीने काम केलं, प्रचंड काम केलं सगळ्यांनी. मी त्यांचा सगळ्यांचा आभारीसुद्धा आहे. आणि मग तो मतांचा ढिगारा उभा राहिला आणि आम्ही जवळपास नाना पटोलेंच्या बरोबरीने आलो. आणि हा जरी त्यांचा विजय झाला असेल तरी तो त्यांच्या जिव्हारी लागला की मी एवढा मोठा माणूस, मी इतक्या कमी मतांनी आलो. तर तो एक दुसऱ्या पद्धतीने आपण विचार केला तर हा त्यांचा एक पराभव होता. आणि आता पराभव लपवायचा कसा, कारण ती इमेज पण तर वाचवून ठेवावी लागेल मोठ्या माणसाची. तर तो पराभव लपवायचा कसा, आणि निकाल लागल्यानंतर बोलणं खूप सोपं असतं. आता तो दोष टाकायचा EVM मशीन्सवरती आणि आपला पराभव लपवायचा असला एक केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे जो काही एक पराभव झाला किंवा एक भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांना बोललं जात होतं आणि फक्त ते 208 मतांनी जिंकले, तर त्याच्यावर चादर टाकण्यासाठी हे EVMचे आरोप करतायत. पांघरून टाकणं आहे हे. याच्या आधी ते पण निवडून आलेले आहेत. त्यावेळी ते नाही बोलले की बा मी EVMच्या सहाऱ्याने निवडून आलो. आणि आम्ही तर, माझ्या मागे एक छोटीशी मुलाखत झाली, त्याच्यामध्ये मी स्वतः किंवा मी एक आदरणीय परिणयभाऊ फुके यांची पण मुलाखत बघितली. त्यांनी पण त्यांना तेच सांगायचा प्रयत्न केला की तुमच्या मनामध्ये ही गैरसमजूत असेल किंवा तुम्हाला प्रामाणिकपणे असं वाटते की मी फक्त EVMच्या जो घोळ आहे म्हणतात ते, त्याच्यामुळे मी कमी मतांनी निवडून आलो. अदरवाईज मी 40-50 हजार मतांनी निवडून आलो असं जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटतं तर तुम्ही उद्या राजीनामा द्या आमदारकीचा आणि मतदान पत्रिकेवरती आपण परत एकदा निवडणूक लढू आणि कॅन्डिडेट सेम राहील. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की भाजपमधून जे एक बंडखोर उमेदवार उभे झाले होते अपक्ष, ते यावेळी या निवडणुकीमध्ये समजा झाली निवडणूक त्या पद्धतीने, तर ते परत हिंमत करणार नाही उभं राहण्याची. आणि त्याचा फायदा निश्चितपणे आम्हाला होईल. आणि मी तुम्हाला सांगतो, हे तर 208 मतांचा फरक पडला किंवा 658 मतांनी आम्ही समोर राहिलो EVMमध्ये. समजा आता मतदान पत्रिकेवरती मतदान परत घेण्यात आलं
तर आम्ही कमीत कमी 5,000पेक्षा जास्त मतांनी निवडून येऊ. मी तुम्हाला 100% निश्चितपणे सांगतो. पण जे काही आत्ताची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये EVM वरचे जे काही बहुतांशी मतं आणि मोजके मतं सरकारी कर्मचाऱ्यांचे बॅलेटवरचे, त्या बॅलेटच्या माध्यमातूनच नाना पटोले समोर आले. तुम्हाला काय वाटतं? नाही बघा, मी एक्सक्युजेस देणारा माणूस नाही. माझा पराभव झाला, मी त्याला वीरतेने स्वीकारतो. जे झालं ते झालं. पराभव झाला तरी जो कौल आमच्या मतदारसंघातल्या लोकांनी दिला, मी त्या निकालाचा आदर करतो, मी त्या लोकांचा आदर करतो. मी त्याच्यानंतर काहीतरी कारणं दाखवून माझा झालेला निसटता पराभव तो लपवण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही. जास्त ताकदीने उठू आणि परत एकदा लढू. नाना पटोले या पद्धतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि महाविकास आघाडीची सत्ता आली तर त्यांच्याकडे काही महत्त्वाचे पदं राहतील. त्यांचे कार्यकर्ते सांगत होते ते भावी मुख्यमंत्री आहे आणि असं होणं खूप गैरसमजमध्ये होते काँग्रेसचे नेते किंवा कार्यकर्ते. बघा, निवडणूक लढायला आणि निवडून यायला काहीतरी कारणं लागतात. आता कारणं म्हणजे आपण आपले विकासाचे जे कामं आहेत, जसे ते मागच्या 25 वर्षापासून मोठ्या पदावरती होते, त्यांना लोकांनी एक तर आमदार बनवलं, नाही तर खासदार बनवलं. आपली पूर्ण ताकद त्यांनी नानाभाऊंना दिली, पूर्ण मतदान पण दिलं आणि कंटिन्युअस 25 वर्षापासून ते खुर्चीवरती बसले आहेत. म्हणजे जबाबदारीच्या पदावरती होते, प्रतिनिधित्व करत होते. पण या 25 वर्षामध्ये डोळ्यात भरेल असं एकही काम सांगू शकत नाही. म्हणजे दिलेल्या वेळेच्या तुलनेमध्ये जे मोठे कामं त्यांनी सांगायला पाहिजे ते जर तुम्ही सांगू शकत नाही, तर मग त्यांना एक माहीत होतं की फक्त 2 शब्द, भावी आणि मुख्यमंत्री, हे 2 शब्दांचा मी प्रचार केला तरच मी ही निवडणूक जिंकू शकतो, असा विश्वास त्यांना होता. म्हणून त्यांनी स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं. पण काही लोक कदाचित त्या पण जाळ्यामध्ये अडकले असतील. पण आत्ता तर आजच्या तारखेला तर कुठेच काही दिसून नाही राहिलं. तर नाना पटोले यांनी जर EVMवर त्यांना एवढा संशय असेल तर त्यांनी बॅलेटवरची, मतपत्रिकेवरची निवडणूक पुन्हा एकदा लढावी, अशा पद्धतीचं आव्हान जे आहेत ते अविनाश ब्राह्मणकर देत आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की निश्चितच आताही EVMच्या मतांमध्ये ते पुढे होते आणि जर निवडणूक पुढे झाली तर त्या मतपत्रिकेवरच्या निवडणुकीमध्येही मोठ्या मताधिक्याने भाजपचाच विजय साकोली मतदारसंघातून होईल, असा दावाही ते करतायत. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.